छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव कोण म्हणतात येत नाही आरक्षण आमच्या हक्काचं या शासनाचं करायचं काय या शासनाचं करायचं काय आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतात येत नाही म्हणतात येत नाही आरक्षण आमच्या हक्काचं सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या कोण म्हणतात येत नाही येणार नाही आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतात येणार नाही या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतात येत नाही कोण म्हणतात येत नाही आरक्षण आमच्या हक्काचं जय वाल्मिकी, जय भीम, जय शिवराय. महाराष्ट्र राज्यातील अन्यायग्रस्त कोळी जमात बांधव हा गेले कित्येक वर्ष झाले अन्यायासाठी झटत आहे, तरी कोळी जमातीला हा न्याय मिळत नाही. कुठेतरी हे संविधानाची पायमल्ली होत आहे आणि कुठेतरी हा एक देशाला आणि महाराष्ट्र राज्याला तडा जाण्याची ही एक मोठी शोकांतिका आहे की आपल्या जमातीला कोळी जमातीला न्याय मिळत नाही. आमचे असे धरणे आंदोलन सतत तीव्र स्वरूपाचे असणार आहे, कारण जोपर्यंत आम्हाला कोळी जमातीला हक्क तरतूद संविधानामध्ये असूनही आम्हाला डावललं जात आहे, एकपट कारस्थान आहे. हे कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा, जे संविधानामध्ये हक्क तरतूद आहे ते मिळावे आणि सरळ अन्याय महाराष्ट्र राज्यातील कोळी जमातीला सरळ सुलभ रीतीने सर्व समाज बांधवांना न्याय मिळावा ही आमची मागणी, कठोर मागणी आहे. जात वैधता प्रमाणपत्र ही सरळ सुलभ रीतीने मिळले पाहिजे, जेणेकरून आमच्या मुलांना त्या मुलांचे भविष्य त्या प्रकारे उत्तम घडेल आणि समाजाचा विकास होईल, त्यामुळे आमचा समाज पुढे येईल. माझं नाव राज पाटील, भुसावळ. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित दत्ताभाऊ सुरवशे यांनी महाराष्ट्रभरामध्ये आदिवासी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी यांना संविधानाच्या यादीमध्ये असून सुद्धा, आरक्षणाच्या यादीमध्ये असून सुद्धा 28, 29 आणि 30 क्रमांकावर यादीमध्ये असून सुद्धा आम्हाला आरक्षण नाकारलं जात आहे. आणि विजयंतीमध्ये असलेल्या बंजारा समाजासाठी नवीन समिती शासन निर्माण करत आहे, त्यांना न्याय देण्यासाठी समिती स्थापन करतं आणि आम्हाला आरक्षणात असून सुद्धा आम्हाला आरक्षणातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्न करतंय. म्हणून आज आम्ही महाराष्ट्रभर रस्ता रोको करून शासनाचा निषेध करतोय. या दोगल्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आमचं पुढचं पाऊल याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन केले जातील. या शासनाला वठणीवर आणलं जाईल आणि शासनाच्या नाकामध्ये नाक घातली जाईल आणि शासनाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. माझं नाव विकास सोनवणे, जामनेर.